हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. योगी यांची सबलता. लाओत्से ओवीची सांगता करताना सांगतो की म्हणून योगी म्हणतात की जो जगातील निंदा नालस्ती स्वतःवर ओढवून घेतो तो राज्याचा तारणहार असतो. तो जगातील पाप स्वतःवर ओढवून घेतो तो जगताचा स्वामी असतो. साधे सरळ शब्द चक्रम असल्यासारखे वाटतात. लाओत्सेची दृष्टी काही विलक्षण आहे. त्याला कठीण आणि कमकुवत असे जे दिसते ते काही अद्भुत आहे. आपल्याला विचार करायला लावणारे आहे. या भौतिक जगतात एखाद्याने कोणाला त्रास दिला तर तो त्याला माफ करतो, कारण तो त्याच्यापेक्षा दुबळा असतो. किंवा तो जर शक्तिवान असेल तर तो त्याला चौपट त्रास देतो. असा हा या जगाचा साधा सरळ नियम आहे. बळी तो कानपिळी हा या जगाचा कायदा आहे. जमेल तेथे आणि जमेल तितकी दांडगाई करावी. आपल्याला जे पाहिजे ते मिळवावे आणि आला दिवस मौज मजा चंगळ करत साजरा करावा. हा या जगाचा रीतिरिवाज आहे. यामुळे जो एकास दोन देतो तो ताकदवान होतो आणि जो पळपुटेपणा करतो तो दुबळा असे गृहीत धरले जाते. परंतु आध्यात्मिक जगतात योगी काही निराळेच आचरण करतात आणि ते जगावर राज्य करतात. ते परिसासारखे असतात. त्यांच्या सहवासाने दुर्जन सज्जन होतात, पापी पुण्यवान होतात, भोगी योगी होतात. आपणासारिखे करीते तत्काळ अशी योगी यांची महती आहे. लाओत्से सांगतो की जो जगातील निंदा नालस्ती स्वतःवर ओढवून घेतो तो राज्याचा तारणहार असतो. जगात निंदा नालस्ती कोणाची होते? जो जगाच्या चालीरीतीप्रमाणे वागत नाही त्याची निंदा नालस्ती होते. लोक म्हणतात कधी देव नाही की धर्म नाही, कधी सण नाही की कधी वार नाही, कधी श्राद्ध नाही की कधी पक्ष नाही. काय माणसे आहात की कोण आहात आपण? योगी म्हणतो की म्हणूनच मी जीवनमुक्त आहे आणि तुम्ही जीवनयुक्त आहात. यातून सुटल्याशिवाय मुक्ती कशी मिळणार? जो जगातील पाप स्वतःवर ओढवून घेतो तो जगताचा स्वामी असतो. साधू संतांना त्रास देणाऱ्यांना साधू संत माफ करतात. ते त्यांच्यावर कधी क्रोध करत नाहीत की कधी त्यांचं सूड उगवत नाहीत. ते योगेश्वराला प्रार्थना करतात की यांना माफ कर, त्यांचे पाप माझ्या खात्यावर जमा कर, त्यांना सदा सद्बुद्धी दे. साधू संत अपराध कोणी केला याला गौणत्व देतात आणि त्यांच्या वतीने ते माफी मागतात. साधू संत कोणाचेही प्रायश्चित्त विना तक्रार स्वतःवर ओढवून घेतात. यामुळे ते जगताचे स्वामी होतात. त्यांच्या निर्वाणानंतरही प्रदीर्घ कालावधी ते जनसामान्यांच्यावर राज्य करत असतात. त्यांचे आचार विचार लोक विसरत नाहीत. लाओत्से ओवीच्या शेवटी सांगतो की साधे सरळ शब्द चक्रम असल्यासारखे वाटतात. योगी जेव्हा जीवन जगताना सांगतो की मी कालातीत आहे, बोलत असताना तो सांगतो की मी शब्दातीत आहे. अध्यात्माची उपासना करताना तो म्हणतो की मी अध्यात्मातीत आहे. तेव्हा सर्वसामान्यांना तो चक्रम वाटणे त्यांच्या दृष्टीने अगदी स्वाभाविक आहे. पीस सेटलमेंट्स. पॅचिंग अप ऑफ द ग्रेट हेट्रेड is sure to leave some hatred behind. How can this be regarded as satisfactory? Therefore the sage holds for the left tally and does not put the guilt on the other party. Virtuous man is for patching up, the vicious is for fixing guilt. But the way of heaven is impartial. It sides only with the good man. शांती समझोता. अतिविद्वेष असलेल्या गोष्टीचा समझोता केला तरीही थोडासा कडवटपणा हा तसाच शिल्लक राहतो. यास्तव अशा प्रकारचा समझोता प्रेमपूर्वक आणि समाधानी असणे शक्य आहे का? म्हणून योगी नमते घेऊन माघार घेतात आणि दुसऱ्या पक्षावर दोषारोप करत नाहीत. सदाचारी समझोता करण्याच्या मताचा असतो आणि दुष्ट अपराधी भावना भडकावण्याच्या मताचा असतो. परंतु मुक्तीचा मार्ग निपक्ष असतो. तो फक्त सज्जनांचा कैवार घेतो.
व्रण शिल्लक राहतो. लाओत्से ओवीची सुरुवात करताना सांगतो की अतिविद्वेष असलेल्या गोष्टींचा समझोता केला तरीही थोडासा कडवटपणा हा तसाच शिल्लक राहतो. यास्तव अशा प्रकारचा समझोता प्रेमपूर्वक आणि समाधानी असणे शक्य आहे का? जखम सखोल असली तरी ती बरी होते, परंतु त्याचा व्रण तयार होतो, त्या झालेल्या जखमेची खूण म्हणून, आठवण म्हणून. जखम बरी होते, परंतु कातडीवर तिचा डाग तसाच राहतो, त्या जखमेची खूण म्हणून, आठवण म्हणून. मनुष्य एक वेळ अपराध माफ करू शकतो, परंतु तो मनुष्य तो अपराध विसरू शकत नाही. त्या अपराधाची स्मृती त्याच्यात तशीच शिल्लक राहते. आपण तेलकट तुपकट पातेले कितीही घासले, स्वच्छ केले, तरीही त्या पातेल्याला तेला तुपाचे ओशट थोडे तरी शिल्लक राहतेच. यामुळे भाजीच्या पातेल्यात दूध तापवले तर दूध नासते. अनेक वर्षे औषधे ठेवत असलेल्या कपाटात त्या औषधांचा वास मुरतो. मनुष्य मृत झाला तरी त्याच्या भल्याबुऱ्या कर्तृत्वाची कीर्ती दुष्कीर्ती त्याच्या मागे शिल्लक राहते. यास्तव लाओत्से येथे या ओवीत म्हणत आहे की तुम्ही विद्वेष असलेल्यांमध्ये कितीही समझोता करा, त्यांचे कितीही मनोमिलन करा, तह घडवून आणा, त्यांच्या मनात विद्वेष थोडा तरी शिल्लक असतोच. समझोता करून ते विद्वेषाचे बीज कधीही जळून खाक होत नाही. त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले की त्या बीजाला अंकुर फुटतो, पुन्हा विद्वेष पसरतो. लाओत्से येथे प्रश्न उपस्थित करतो की असा समझोता, असे मनोमिलन हे आदराने, प्रेमाने आणि समाधानाने झालेले असते का? अर्थातच त्याच्या प्रश्नातच त्याचे उत्तर नाही असे दडलेले आहे. याचा अर्थ हा असा समझोता, हे असे मनोमिलन ही दोन कलहामधील तात्पुरती शांतता असते. जसे पाकिस्तान आणि हिंदुस्थान यांच्यातील तह हा दोन युद्धामधील पुन्हा युद्धाची तयारी करायला मागून घेतलेला वेळ असतो. अपराध माफ करणे ही एक छान धुळफेक असते. यात विद्वेष तसाच शिल्लक असतो. युद्धबंदी ही एक तात्पुरती व्यवस्था असते. दोन्हीही बाजूकडून कमकुवत झाल्याचे ते लक्षण असते. पुन्हा उभारी घेऊन ताज्या दमाने पुन्हा युद्ध छेडण्यासाठी घेतलेला तो जरा दीर्घ श्वास असतो, उसंत असते. आत आग तशीच धगधगत असते, ती कधीही विझत नाही. तिला जरा जरी ठिणगी मिळाली तरी ती भडकून उठते. शेजारी बाहेर भेटले की नाईलाजाने एकमेकांकडे पाहून हसतात. मनात द्वेष पाझरत असतो. दोघेही छान अभिनय करत असतात. दोन राजकीय पुढारी, मग ते एकाच पक्षाचे असोत किंवा विरुद्ध पक्षाचे असोत, सुहास्य वदन करून एकमेकांना मिठी मारतात. मनात कोण शिवाजी आणि कोण अफझल खान ते ठरवत असतात. हे तर मुरलेले खलनायक असतात. त्यापेक्षा प्रामाणिकपणे विद्वेष तसाच शिल्लक असलेला बरा. हरि ओम.